बघा, एकदा आपण काय करतो, असा हात करतो, असं करतो, असा हात करतो, त्यामुळे रांगोळी सांडते. एकदा असाच हात झटकून घ्या, असंच ठेवा आणि असंच मारा. किती स्पष्ट आहे बघा, असंच मारा. हे लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी दरवाजात काढा. ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावलाने झटपट पटापट. असं वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा, एकदा झटकून घ्या, असंच मारा. ते असं आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढबसता रांगोळी तुटतही नाही. किती स्पष्ट आहे. आपल्याला काढता येत नाही. का येत नाही, आपण असं करतो असं करतो असं करतो, त्यामुळे काय होतं, रांगोळी सांगते आहे की नाही. आपण काय करायचं, एकदा झटकून द्यायचं, असं ठेवा, हात कुठेही नाही, काय गळत नाही, सांडत नाही, असंच मारा. बघा किती सोपं आणि सुंदर येतं बघा, किती छान आहे. किती जोरात त्याला आपटा हे तुटतही नाही. हे लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी उठलं की दरवाजात काढा. ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावलाने झटपट लगेच उड्या मारत येणार. असं वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा, एकदा झटका, असंच मारा. हे असं आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढबसता रांगोळी तुटतही नाही. आहे ना सोपं, सोपं झालं बघा ना. काय आहे त्याच्यामध्ये ते बघा. हे मॅजिक ठेवायचं आणि असं फिरवायचं, फिरवलं की रंग येतात. ठेवलं फिरवलं रंग आले, ठेवलं फिरवलं रांगोळी तयार. इतकं सोपं झालंय, पटकन रांगोळी काढता येईल. अरे सोपं, आता बसायचं नाही आहे की नाही. हे बघा, ठेवा फिरवा, बस रंग आले, अर्धच फिरायचं, एवढं पण नाही, थोडंसं हल्लू, बस झाली रांगोळी तयार. याच्यामध्ये रंग भरताना काय करायचं ताई, हा दाखवतो. याच्यामध्ये बघा 2 रंग टाकायचे, आतमध्ये एक आणि बाहेर एक. वेगळे वेगळे रंग वापरायचे नाहीत, नाही तर फिरवताना मिक्स होणार दोन्ही रंग. या प्रकारे 2 रंग टाकले. जाळी आता बदलायची असेल तर ही जाळी लावा, ती काढून टाका, लॉक करा आणि फक्त असं ठेवा आणि फिरवा. फिरवलं, याच्यामध्ये डार्क रंग 2, यात लाईट रंग 2. फिरवलं की रांगोळी तयार. फिरव बाळा, फिरव फिरव. आता बाळाला पण काढता येईल, बाळाच्या बाबालाही काढता येईल. आहे ना सोपं, किती सोपं झालं रांगोळी काढणं. काय करायचं, असे 2 रंग टाका, आतमध्ये एक आणि बाहेर एक. वेगळे वेगळे रंग भरायचे नाहीत, 2च रंग भरा. जाळी अशी वरच्यावर ठेवायची, लॉक करायचं आणि फक्त असं फिरवायचं. फिरवलं की रंग येतात. त्याच्यामध्ये पण 2 रंग टाकायचे असे, लाईट रंग 2. आतमध्ये जाळी आपल्याला वरच्यावर ठेवायची, लॉक करायचं आणि फक्त असं ठेवलं, फिरवलं की रांगोळी तयार. किती सोपं झालं बघा. पटापट आपल्याला रांगोळी काढता येईल, झटपट फटाफट फटाफट रांगोळी तयार लगेच सेकंदात. हे मोठे आहे ती रांगोळी, फक्त ठेवायचं, समोरासमोर पकडायचं आणि असं फिरवायचं. फिरवलं की रंग येतात बघा 3. त्याच्यावरती हे ठेवायचं, हे ठेवलं फिरवलं. इतकं सोपं केलंय, शेजारी बघेपर्यंत उठून आपण लगेच घरात. इतकं सोपी रांगोळी, झटपट काढता येईल, बसायची गरज नाही. त्यानंतर लक्ष्मी पाऊल, 33 गोपद्म, सहस्त्रदल कमळ आणि हे येणार सरस्वती. याचा काय उपयोग आहे घरी काढल्यानं तुम्हाला सांगतो. हे खूप उपयोगाचं आहे. 2 ते 3 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळतो. नंतर तुम्ही मला फोन करून सांगा. त्याच्यामध्ये काय करायचं, असं काढायचं. लक्ष्मीचे करोडो रूप आहेत, त्या रूपामधलं एक रूप आपल्या घरी असावं सगळ्यांची इच्छा असते, पण कुठलं असावं हे माहिती नसतं. त्याच्यामध्ये काय करायचं बघा, चिमूटभर रांगोळी लागते, एवढीशी रांगोळी टाकायची, चिमूटभर रांगोळी. आणि हे विजिटिंग कार्ड असतं घरामध्ये कुठलंही पडलेलं, विजिटिंग कार्डने फक्त असं खेचायचं आणि फक्त असं ढकलायचं. इतकी क्लॅरिटी बघा कुठल्याही रांगोळीत नाही, एकदम क्लिअर रांगोळी. एक एक टिपकासुद्धा, एक एक जाळीसुद्धा क्लिअर दिसते. याला म्हणतात स्थिर लक्ष्मी. स्थिर लक्ष्मी म्हणजे काय, अशा लक्ष्मीच्या पावलं असतात पाठीपुढे, त्याला म्हणतात चालती लक्ष्मी. येणार पण थांबणार नाही, निघून जाणार. याला म्हणतात स्थिर लक्ष्मी. हे चिन्ह आहेत, हे चिन्ह लक्ष्मीला एका जागी थांबून ठेवतात. त्यामुळे आपल्याला घरामध्ये महिन्यातून एकदा तरी काढा, जास्त दिवस लक्ष्मीचा वास घरात राहतो. याला म्हणतात स्थिर लक्ष्मी. 33 गोपद्म हे आपल्या संरक्षणार्थ काढले जातात. घरामध्ये कोणावर संकट येत असेल, कुटुंबावर संकट असं येत असेल, हे संकटाला बाजूला सारतं, संकटाला बाजूला करतं, आपल्यावर संकट येऊ देत नाही. हे 33 कोटी गोपद्म, 33 कोटी देव म्हणतात त्याला. हे येणार सहस्त्रदल कमळ. घरामध्ये चिडचिडापणा होतो बघा, कधी कधी छोट्या छोट्या कारणाने भांडणं होतात किंवा मन लागत नाही कुठल्या गोष्टीला, त्याला म्हणतात वाईट नजर येते. हे बघा, हे असं फक्त चिमूटभर रांगोळी टाकायची आणि फक्त असं विजिटिंग कार्डने खेचायचं आणि ढकलायचं, झाली रांगोळी तयार. याच्याकडे बघत राहा तुम्ही, हे असं फिरतंय आतून, तर वाईट नजर खेचत राहतं. महिन्यातून एकदा तरी काढा, पूर्ण महिन्याभराची वाईट नजर खेचली जाते. या प्रकारे हे शास्त्राच्या रांगोळ्या. तुम्ही एकदा वापरलं, दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं वापरलेलं आपण वापरायचं नाही. द्यायचंच असेल तर न वापरता द्या, त्याला म्हणतात दान. दान म्हणजे सर्वश्रेष्ठ. आणि हे आहे सरस्वती, ज्ञान विद्या बुद्धी किंवा बिझनेस याला वाढवण्याकरता, कुठल्याही गोष्टीला वाढ करण्याकरता हे सरस्वती चिन्ह काढलं. तर सरस्वती असे एकच चिन्ह काढा, 4-5 चिन्ह काढायची गरज नाही, असं स्टिकर घ्यायची गरज नाही. हे बघा, हे रांगोळीमध्ये येतं. त्याचं नावसुद्धा एकदम क्लिअर येतं बघा, शारदा स्तवन सरस्वती चिन्ह.
ज्ञान विद्या बुद्धी वाढवायला. हे सगळ्याचे असे महत्त्व आहे. फक्त एकदा वापरलं की दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्यांचं वापरायचं नाही, एवढं लक्षात घ्या. ते तुम्ही घरामध्ये महिन्यातून एकदा तरी काढा, तुम्हाला चांगला रिझल्ट येतो. ह्या वेगळ्या रांगोळ्या आहेत, खरंच छान आहे, एकदा काढून पहा. आता हे बघा, उंबरठ्यात आपल्याला काय करतं, पट्टी काढायची असेल ना, ते आपलं मी एक नंबर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, एका हाताने पकडा, इकडे बघा, एका हाताने पकडा, एका हाताने असं फिरवा. हे बघा, ही रंग आले, एक रंग केला एकच रंग दिसतो, डबल रंग केला 2 रंगाची रांगोळी बघा खाली दिसते. याच्यात रंग भरायचा असेल तर असं रंग भरून घ्या, छान रंगाची रांगोळी दिसणार, कोणाला कळणार पण नाही तुम्ही रांगोळी काढली कशी. हे बघा, असे रंग भरायचे, इतकी छान दिसते ना रांगोळी, कुणालाच कळणार तुम्ही रंग कसे भरले. सर्वजण तेच विचार करतील रंग भरले कसे असतील. हे बघा, आता हे 2 डॉट आहेत, किंवा डॉटवर असे डॉट ठेवले की पुढे पुढे वाढवता येते. आणि डॉटवर असे वरतून दिसतात आपल्याला, इथे एक डॉट आणि इथे एक डॉट आहे बघा. डॉटवर डॉट ठेवायचे आणि पुन्हा एकदा असे रांगोळी काढून घ्या. हे एकच रंग आता मी केला, ते एकच रंगाची रांगोळी खाली दिसते. डबल रंग केला की 2 रंगाची रांगोळी खाली दिसते बघा. इतकी सुंदर रांगोळी, कुणाला माहिती पडणार नाही तुम्ही रंग भरले कसे. सोपी पद्धत शिकवतो मी, कारण घरी आलं पाहिजे. नाही तर आपण दिवाळीमध्ये हे आवडलं ते आवडलं, घरी काही येत नाही, आहे की नाही, पडलेलं असतं. असं 15 डिझाईनपैकी कुठलाही घ्या, 60 रुपयाला एक पट्टी आहे. ओके. आणि हा जो पूर्ण सेट घेतला तर हा पूर्ण सेट आहे 500 रुपयाला 2 डबे आणि 9 जाळ्या. तो 800 रुपयाला 2 डबे आणि 7 जाळ्या, आणि ते 200 रुपये. असा पूर्ण सेट घेतला 1300 रुपयाला घरपोच डिलिव्हरी कुरिअर चार्ज सहित मी देतो. अच्छा, 1300 रुपयात 1300 रुपयात कुरिअर चार्ज सहित. ओके. तुमचा मोबाईल नंबर मला एकदा सांगाल का? 9082673461 हा माझा मोबाईल नंबर आहे. ओके. तर दादांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि स्क्रीनवर पण देते, तर नक्की तुम्ही एकदा दादांच्या या स्टॉलला, आता सध्या 14 तारखेपर्यंत आहे ना हे एक्झिबिशन, 13 तारखेपर्यंत एक्झिबिशन्स आहे ठाणे घंटाळी मैदानामध्ये. जर तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. या तुम्ही ऑनलाईन पण देखील मागवू शकता. ऑनलाईनचं जसं तुमचं लोकेशन असेल त्या डिपेंड असेल. व्हॉट्सअप नंबर आहे. ओके. आणि जर बाहेर जर एक सिंगल सेट वगैरे घेतले तर त्याचे चार्जेस लागणार कुरिअरचे ना? ओके, चालेल. तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला शक्य होईल. जर मुंबईत राहत असाल तर ठाणे घंटाळी मैदान तुम्ही कोणालाही विचारा, तर दादांचे जे स्टॉल आहे तर नक्कीच एकदा व्हिजिट करा. थँक्यू दादा.